साहेब, आज अंधेरी येथील जोसेफ पटेल वाडी या ठिकाणी एसआरए कडून सर्वे आलेलं होतं आणि या सर्वेला इथल्या लोकांनी विरोध केलेला आहे. आपण देखील या ठिकाणी या लोकांसोबत आहात. नक्की काय विषय, काय सांगा? आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये जमीन हक्काचा विषय आम्ही मांडत आहोत आणि एसआरएने आतापर्यंत फार मोठी फसवणूक या मुंबईची केलेली आहे. घरं तर ताब्यात घेतली, घरं तोडली, परंतु प्रत्यक्ष पुनर्वसन मिळालं नाही आणि चुकीच्या लोकांना ते दिलं गेलं आणि जे खरोखर जागेचे मालक आहेत त्यांना विस्थापित केलं गेलं, असा इतिहास आहे. आज आम्हाला मनोज माशेलकर यांनी विनंती केली की आज सर्वे आहे, तुम्ही जे आहात. तर आपल्यासह पत्रकार बंधूंना घेऊन मी इथे आलो होतो आणि जे चित्र मी बघितलं ते फार भयानक आहे. कालच आम्ही कल्याणला वालधुनी येथे बुद्धभूमी फाउंडेशनची जागा वाचवण्यासाठी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातच मी सांगितलं होतं की एसआरए, क्लस्टर, सिडको, म्हाडा, MMRD हे सगळेजण जमिनीची लूट करत आहेत. पण ती लूट आज ज्या पद्धतीने मी बघितली ते स्वरूप अत्यंत भयानक होतं. जवळजवळ युद्धभूमीचं स्वरूप इथे आलं होतं. आमच्या पत्रकारांना पण मार लागतो की काय अशी स्थिती आहे. व्हिडिओ बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. माझ्या बाजूला माझी मावशी आहेत. मावशीचं नाव सगळं हा. तर यांना मार लागला, त्यांच्या ओठातून रक्त आलं आणि खूप मोठं भांडण झालं. खूप लोकांना असा मुका मार लागलेला आहे, ढकललेला आहे. मला सुद्धा बाजूला येऊन पळावं लागलं खाली. ही जी घटना आहे त्या घटनेमध्ये आम्ही पोलिसांना 100 नंबरला फोन केला. आम्हाला असं वाटलं की आम्हाला न्याय देण्यासाठी पोलीस आले, पण नंतर लक्षात आले ते पोलीस बोलताना आम्ही बघितलं की आम्ही तुमच्याच रक्षणासाठी आलो, कोणाच्या एसआरए करणाऱ्या गुंडांच्या रक्षणाला. तिथे बाउन्सर होते. माझा लोकांना हाच प्रश्न आहे की बाबांनो, तुम्ही या लोकांचा विकास करताय तर लोकशाही पद्धतीनेच करताय ना, की हे हिटलरच्या पद्धतीने करताय. आणि यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना विनंती आहे, आज तात्काळ गुन्हे दाखल करा. जसं बुद्धभूमीला आम्ही उपोषणाला बसलोय, आंदोलनाला बसलोय, तसं या म्हणजे इथली जी जोसेफ पटेल वाडी आहे, सर्वे नंबर 41, वर्सोवा गाव, अंधेरी, मुंबई, या जागेसाठी सुद्धा लोकांच्या हक्कांसाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. आणि यामध्ये विकासक आहेत जवाहर एंटरप्राइजेस, विजय शिवतारे नावाचे एक सुप्रसिद्ध महाराष्ट्रातले नेते पण आहेत, बिल्डर पण आहेत. यांनी दादागिरी इथे मुंबईत चालू आहे. ही दादागिरी इथे खपवून घेणार नाही आणि म्हणून हा सर्वे एसआरए कडून बायोमेट्रिक आहे आणि या सर्वेमध्ये जमिनीचे मालक आहेत सूर्यकांत लक्ष्मण पावसकर. यांची जमीन मालकी माननीय जिल्हाधिकारी उपनगर यांनी निश्चित केले, चौकशीचे आदेश दिले. परंतु जमीन मालकी काय असते हे एसआरए लक्षात घेत नाही. आणि अगोदर सुरुवातीला लोकांना वाटलं की फुकट घरं मिळतात, मुंबईचा विकास होतो, दलितच्या वस्त्या दूर होतात, पण असं नाही. मुंबईची जमीन इतकी महागडी आहे. काल आम्ही कल्याणच्या दमोभूमीचा पण आकडा सांगितला की 12,000 कोटींची जमीन आहे ती, तर इथे सुद्धा 10 कोटी रुपये गुंठ्याची जमीन आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्या पद्धतीने लोकांना मारून आजचा सर्वे झाला तो निषेधार्ह आहे. मुंबई महानगरपालिका असेल, एसआरए असेल आणि हे जे विकासक आहेत विजय शिवतारे यांचा मी जाहीर निषेध करतो. माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की लोकशाही आणि संविधान टिकवायचं असेल तर या आमच्या महिलांना तुम्ही वाचवलं पाहिजे. या वयोवृद्ध महिला आहेत, त्यांना मारून झोडून जर एसआरए बिल्डर करत असतील तर त्या विकासाचा फायदा काय? हा विकास म्हणजे हुकुमशाही आहे. आणि म्हणून सक्षम प्राधिकरण नळसकर नावाच्या अधिकारी त्यांनी नोटीस दिलेली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. तरी सुद्धा ही जबरदस्ती चालू आहे आणि या जबरदस्तीमध्ये इथले जे नागरिक आहेत, जास्त करून कोकणातले लोक इथे मोठ्या संख्येने आहेत. आपण दादानी फार मोठा संघर्ष केला. म्हणजे आता असं वाटायला लागलं की हा सर्वे असेल तर असे आमचे तरुण 100 तरुण इथे उभे ठेवावे लागतील, कारण हे गुंडच आहेत. हे एसआरएचे अधिकारी म्हणजे गुंड लोक आहेत. पोलीस त्यांना साथ देतात आणि बाकीचे बाउन्सर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की ते जीव घेणं हल्ला त्यांनी केला. मला पण थोडा वेळ असं वाटलं की आमच्या पत्रकार बांधवांना ते मार लागतो काय, आमच्यावर पण हल्ला करतात काय असं वाटलं. नंतर थोड्या वेळाने परिस्थिती बदलली आणि त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं ते लोकशाही पद्धतीने करा, संविधानिक पद्धती करा. आणि पोलीस आमच्या मावशीला सांगतात एवढं लागलंय तर तुम्ही दवाखान्यात जा. तुम्ही दवाखान्यात जा. पोलिसांचं काम काय? कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांचं काम आहे. पोलीस आमच्या मावशीला कसं बोलू शकतात तुम्ही दवाखान्यात जा? म्हणजे तुम्ही करताय काय? या सगळ्या पोलिसांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे, कारण यांनी या प्रकरणामध्ये सुपारी घेतलेली आहे, पैसे खाल्लेले आहे, हे स्पष्ट दिसतं. आणि म्हणून माझं देवेंद्र फडणवीसांना म्हणणं आहे की तुम्ही एसआरए करताना लोकशाही पद्धतीने इथल्या लोकांची मिटिंग लावा, त्यांचे ठराव घ्या, जाहीरपणे ठरावामध्ये सहमती होऊ द्या. पण हे पोलिसांच्या दहशतीखाली म्हाताऱ्या माणसांना मारून झोडून जर हे सगळं होत असेल
तर ते भयानक आहे. एसआरए प्रकल्प तात्काळ थांबले पाहिजेत. इथल्या लोकांना, आमच्या कोकणातले लोक आहेत, आमच्या आगरी कोळी भंडारी इष्टिंगीन आहेत, यांच्या जमिनीचा मालकी अधिकार आहे तो सिद्ध होऊ द्या. एसआरएतल्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जमीन मालकी कळतच नाही, हा विषय महसूलचा आहे. आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माझी विनंती आहे की ते जिल्हाधिकारी उपनगर यांच्या कार्यालयातून थेट पत्र दिलंय की हे जमीन जी मालकीची आहे ती सूर्यकांत लक्ष्मण पावसकर यांची आहे. आणि मग यांना विश्वासात न घेता, इथल्या घर मालकांना विश्वासात न घेता हा जो विकास तुम्ही चालवलाय तो बिल्डरांचा विकास आहे, तो नगर विकास खात्याचा विकास आहे. आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे. नाहीतर संपूर्ण मुंबईसह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार आहोत. एसआरए प्रकल्प आम्हाला नको. आमची मुंबई ही आमची आहे, इथे कोणताही विकास नको. मग तो लोढा असेल, तो अदानी असेल किंवा हा विजय शिवतारे असेल, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. मुंबईमध्ये एसआरए ला प्रोजेक्ट जमिनी देऊन मराठी माणसाला हद्दपार करण्याचा हा प्रयत्न आहे का? प्रश्नच नाही. आता मुंबईचे जे मराठी माणसं आपण ज्यांना बोलतो, मराठी माणूस हा शब्द वेगळा आहे. या मराठी माणसाच्या शब्दामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर जोशी म्हणजे येतात, पण आगरी कोळी भंडारी येत नाहीत. आम्ही काय मराठी नाही का? उच्च जातीचे लोक ती मराठी माणसं, आणि आम्ही मराठी माणसं नाहीत. म्हणजे पुन्हा एकदा शूद्र, अतिशूद्र, ओबीसी, एससी, एसटी यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून या प्रकाराकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांची आठवण करावी लागते. कारण हे खोत आणि जमीनदार नव्या रूपाने आता येतात. म्हणजे नवी शिवतारे हा नवीन अवतार आहे यातला. कसला? या झुंडशाहीचा, हुकुमशाहीचा. आणि वर्सोवा सारखी जागा अत्यंत उच्चभ्रू अशी जागा आहे, सगळ्यात महागडी जागा आहे मुंबईतली. ती जागा पोलिसांनी ज्या पद्धतीने आज मारझोड केली आमच्या मावशीला, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, बिल्डरवर, सगळ्यांवर. आणि एसआरए योजना तात्काळ बंद केली पाहिजे. एसआरएला पर्याय आमच्याकडे आहे. आमचा ह्या विषयात दावा जमिनीवर आहे. सूर्यकांत पावसकरांचा दावा, आमची जमिनीचे मालक आम्ही आहोत. आम्ही आमचा विकास करू. एसआरए पाहिजे कशाला? बिल्डर पाहिजे कशाला? ज्यांना काडीची अक्कल नाही, सातबारा कळत नाही, मुंबईची जमीन मालकी करत नाही, ते पाहिजे कशाला आम्हाला? हा आमचा प्रश्न आहे. बोललं जाते 4 लाखात इथून लोकांना बाहेर काढलं जात आहे. अहो, साधी गोष्ट आहे. आता आपण विचारलं त्या ताईला, ते पावसकरांचीच मुलगी होती, तिला विचारलं तर ते काय करतात, 4 लाख भाडं देतात आणि लोक घर तोडून निघून जातात. आता जे लोक गेले ते परत इथे येतात का? कारण मुंबईमध्ये पुन्हा भाड्याने घर इथे घेऊ शकत नाही. पावसकर भाडं किती आता या परिसरात? 20,000, 25,000 भाडं आहे. आणि तुमचा पगार 18,000च्या पुढे जात नाहीये. मग 18,000 पगारामध्ये 20,000 भाड्याचं घर घेऊन लोक राहू शकतात का? आज स्वतःच्या घरात ते राहू शकतात. तुम्हाला जर हे प्रकल्प करायचे असतील तर आधी पुनर्वसन मग प्रकल्प, हे कायद्याचं तत्व आहे, ते पाळा ना. तुम्ही बाजूला टॉवर बनवलेले आहेत का? लोकांना चांगली घरं देत आहात का? तर ठीक आहे, पण या जमिनीची किंमत बघा. म्हणजे 10 कोटी गुंठ्याची जागा आहे, ती घ्यायची आणि 200 ते 300 फुटाचं घर द्यायचं. त्यामध्ये सुना कुठे राहणार? या मावशीला कोण ठेवणार? मुलं कुठे राहणार? हा सगळा प्रकार बघितला तर माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेना माझं म्हणणं आहे की तुम्ही एसआरएच्या घरात राहून दाखवा. तुम्ही राहा, जसं आपण आमदार खासदार बोलतो तुमची मुलं सुद्धा सरकारी शाळेत टाका, तसं मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि मुंबईचे जे पालकमंत्री, कोण आहेत आता इथले पालकमंत्री? लोढा आहे ना, त्याला मंगलप्रभात लोढाला सांगतो की तुम्ही ह्या एसआरएच्या रूम मध्ये राहून बघा. काय पुन्हा एकदा तुम्ही मनुस्मृती आणली का? आमच्या लोकांना, शूद्रांना, अतिशूद्रांना घाणीमध्ये राहायचं, अडचणीत राहायचं. तिथे आमच्या माहुल गावात रूम बनवल्यात, म्हणजे एसआरएच्या रूम आहेत पुनर्वसनाच्या. तिथे राहिल्यानंतर सूर्यप्रकाश येत नाही. तिथल्या लोकांना कॅन्सर झाला, टीबी झाली. लोकसत्तेने बातमी छापली, पूर्वी आडव्या झोपडपट्ट्या होता, आता सरकारने, मुंबई महापालिकेने किंवा एसआरएने आता उभ्या झोपडपट्ट्या बांधल्यात. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मराठी माणसावर अन्याय, मराठी माणसावर अन्याय. माझं असं म्हणणं आहे की अन्याय या देशात ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम, अल्पसंख्याक, ख्रिश्चनावर होतो. कधीही ब्राह्मण मराठ्यांवर अन्याय होत नाही. लोढांवर किंवा अदानीवर अन्याय होतो नाही, अन्याय आमच्यावर होतो. म्हणून आजच्या या प्रकरणामध्ये माझं म्हणणं आहे, तुम्हाला पण सांगणं आहे की एकदा आपण आमरण उपोषणाला बसू. सरकारचं लक्ष वेधल्याशिवाय यांना कळणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, तुम्ही या इथे वेसाव्यामध्ये, जोसेफ पटेलवाडीमध्ये या. इथे जे आज कांड झालेलं आहे ते बघा. म्हणजे असं वाटतंय की काल आम्ही बुद्धभूमीवर होतो कल्याणला आणि आज युद्धभूमीवर आलोय. आणि ही युद्धभूमी इतकी भयानक आहे, मावशी आमची मरता मरता वाच, तिचं वय काय? तुम्हाला बिल्डरांच्या कुठल्या लोकांनी मारहाण केले? इथं जवाहर एंटरप्राइजेसचे सगळे बिल्डर आहेत, स्पॉन्सर होते, त्यांनी मारहाण केली. एसआरए हा प्रोजेक्ट पूर्ण मुंबईत राबवला जातोय.
सर्व झोपडपट्ट्यातून लोकांना हद्दपार करून जागा ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव आहे का? प्रश्नच नाही. एसआरए म्हणजे तुम्हाला सांगतो मनुस्मृतीच्या भाषेत की त्यांना गलिच्छ वस्त्या जाहीर केल्या गेल्या. आता तुम्ही हे घर बघू शकता किंवा रमाबाई नगरच्या समोरची जी म्हणजे घाटकोपरच्या समोरची वस्ती रमाबाई नगर. आम्ही सगळे लोक म्हणजे महिला आमच्या जुन्या कष्टकरी आहेत, बरेच लोक धुनी भांडीचे काम करतात. अख्खी मुंबई स्वच्छ आम्ही केली आणि आमची घरं घाणेरडी कशी काय? म्हणजे ही कन्सेप्ट ज्याच्या डोक्यातून मेंदूतून आली तो पक्का मनोवादी माणूस आहे आणि त्यांना गलिच्छ वस्त्या म्हणणं मुंबईतल्या गरिबांच्या घरांना ही हा फार मोठा अपमान आहे. याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पहिल्यांदा शब्द काढले. हे गलिच्छ वस्त्या दाखवायच्या आणि असं दाखवतात की तुमच्या वस्त्या आम्ही सुधाराल. पण या सगळ्यामध्ये फायदा झालाय बिल्डरांचा, राजकीय पक्षांचा. अगोदरची पण शिवसेना होती, आता पण ज्यांची सत्ता आहे ते सुद्धा मुंबईच्या लुटीवर सत्ता गाजवतात. मुंबईतल्या झोपडपट्ट्याच्या विकासात यांचा विकास होतो. झोपडपट्टीतल्या माणसाचा कोणाचा विकास झाला? कोणाचाच झाला नाही. जे काही जे शिकून सवरून मोठे झाले त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 10x10च्या रूम मध्ये झाले होते, पण ते शिकले. त्या काळातलं सरकार वेगळं होतं. पण आताच्या सरकारमध्ये झोपडपट्टी शिक्षण नाही, शौचालयाची सोय नाही, शाळेची सोय नाही, कुठलीच व्यवस्था नाहीये, आरोग्याच्या सुविधा नाहीत. आणि तुम्ही कुठचा विकास करताय ते ह्यामध्ये जमिनीला भाव जास्त आहे. 10 कोटी रुपये गुंठ्याची जागा घ्यायची, त्याच्यावर जबरदस्त FSI घ्यायचा आणि एक घर कोपऱ्यात, आता ते घर पण मिळेल असं झालं. आणि म्हणून आज सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला घर मिळेल याचा विश्वास एसआरएवर राहिलेला नाही. शासनाने आपला विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून ही योजना तात्काळ थांबवा. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. आणि तुमचाच एक माणूस जो बीजेपीचा आमदार आहे, त्याचं नाव मी विसरलो, तो म्हणतोय आम्ही ज्यांचं जमीन आहे त्यांना स्वयं विकास देणार. काय नाव त्यांचं? दरेकर, प्रवीण दरेकर. आणि ही जमीन आमची आहे, कलेक्टरचं पत्र आहे, मग इथे स्वयं विकास का नाही होत? एसआरए का होतो? मग तुम्ही फक्त लोकांना मूर्ख बनवायला सांगता का? महसूल मंत्री रोज सांगतात की शेतकऱ्याची वाट अडवणार नाही, सातबाऱ्यावर नोंद घेतोय, तुमच्या घरी येतील, दुसरा माळा पण आम्ही नोंदवू. हे सगळं निवडणुकीचे मुद्दे आहेत. आमचं म्हणणं आहे, जर आता महसूल मंत्री, नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री जर इथे ग्राउंडला आले नाही तर पोलीस एवढे चौताळले, जसे म्हणजे आता बोलू नये लाल वाटणारे पोलीस खूप चांगले पण आहेत, पण आजचे जे पोलीस होते ते अक्षरशः शिकारी कुत्रे कसे असतात तसे होते. त्या मावशीला सांगतात काय, तुम्ही दवाखान्यात जा. आणि पोलिसांना बोलायचं कारण काय? आम्ही पण कायदा हातात घेऊ शकतो, पण आमच्या संविधानाने सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्था पोलीस राखतील. न्यायालय असं म्हणतात, तर पोलीस त्या बिल्डरांच्या लोकांना मदत करतात. याचं खूप वाईट वाटतं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजी आपल्याला विनंती आहे की जे पोलीस आज यात होते कारवाई त्यांना सस्पेंड करा, त्यांना शिक्षा करा आणि त्यांना या लोकांची, या मावशीची माफी मागायला लावा, ही नम्र विनंती आहे. ज्या आगरी बांधवांनी मुंबई जपली आतापर्यंत, जे या मुंबईचे मालक आहेत, त्यांना एसआरएच्या माध्यमातून सरकार एसआरए हा प्रोजेक्ट राबवून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे का? आणि त्याच्यासाठी आपली भूमिका काय असेल? 2016-17 पासून आम्ही या एसआरएच्या विरोधात काम करतोय आणि दुसऱ्या बाजूने जमीन मालकी हक्कांच्या विषयात काम करतोय. पण आज जो प्रसंग मावशीला मारण्याचा मी बघितला, संघटित गुन्हा आहे आणि यामध्ये बाउन्सर आहेत, यामध्ये बिल्डरचे लोक आहेत, एसआरएचे अधिकारी आहेत, ते पण बॉडी बिल्डरच आहेत. म्हणजे हे नावाला ते त्यांनी ओळखपत्र लावले, पण ते गुंडच आहेत. तडीपार गुंड बनतात तसे गुंड आहेत. आणि पोलिसांचं त्यांना सहकार्य आहे. म्हणजे पोलिसांना आम्ही बोलवलो 100 नंबरने, तर ते आल्यानंतर बोलतात की आम्ही बिल्डरच्या सुरक्षेसाठी आलो, मावशीच्या नाही. त्याला मावशीला सांगतात तू जा दवाखान्यात. अरे जखमी माणसाला दवाखान्यात जा असं सांगतात तुम्ही, तिथे पंचनामा करा ना बाबा काय झाले ते. यासाठी पोलीस आहेत. हे सगळा प्रकार बघून मला असं वाटतं की एसआरए म्हणजे मुंबईतल्या भूमिपुत्रांची फसवणूक आहे. या एसआरएच्या विरोधात फार मोठं आंदोलन, इथल्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासींचं आंदोलन आम्ही या मुंबईत लवकरच सुरू करणार आहोत. लोकांनी आमच्या पाठीमागे यावं, लोकांनी सहकार्य करावं. तुमचे जे प्रश्न असतील त्यांना उत्तर आम्ही देऊ. माशेलकर साहेबांनी आता अतिशय सुंदर ही माहिती दिली, जमीन मालकी म्हणजे काय. आणि मुंबईत येणारे प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, नगरसेवक, आमदार, खासदार यांचा सगळ्यांचा डोळा अदानी आणि लोढा सारखाच आहे. ते व्यापारी पद्धतीने इथल्या भूमीला बघतात. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, तुम्ही ज्या ह्याला देशाला भारत माता म्हणता, ती भारत माता आमची मावशीच आहे. तिला मारल्यानंतर महाराम भारत मातेलाच लागतो, आणखी भारत माता वेगळी नाही. आणि म्हणून भारत मातेला गुलाम करणारी ही एसआरएची पद्धत आम्ही नाहीशी करणार आहोत. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली खोती पद्धती आम्ही नष्ट केली, तशी एसआरएची पद्धत आधुनिक खोती आहे, ती सुद्धा आम्ही उद्ध्वस्त करू. आणि त्यासाठी मोठं आंदोलन
या ठाणे, रायगड, पालघर आणि संपूर्ण कोकणामध्ये लवकरच सुरू करणार आहोत. धन्यवाद.